नमस्कार मित्रांनो, आजचे काही आपण मराठी सुविचार पाहणार आहोत. फुकटाची तूप रोटीपेक्षा कष्टाची भाजी भाकर नेहमी स्वादिष्ट असते. काही लोकांना फुकटचं जे भेटतं ना ते खायची खूप सवय असते. ते कष्टावर बिलीव्ह नाही करत, विश्वास नाही ठेवत. तर अशा लोकांना मी सांगू इच्छितो की फुकटाची तूप रोटीपेक्षा कष्टाची भाकर नेहमी स्वादिष्ट आणि गोड असते. ती खायला आवडते प्रत्येकाला. मित्र दोन प्रकारचे असतात, एक सुखात धावत येणारे, दुसरे दुःखात पडत येणारे. म्हणजे बघा, दोन प्रकारचे मित्र असतात. काही आपल्या सुखासोबत असतात तर काही आपल्या दुःखात धावून येतात, पडत येतात. दोन प्रकारचे मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. दगा आणि प्रेम यांचे महत्त्व जवळच्या माणसांकडूनच आपल्याला समजतं. बघा, प्रेम हे भेटतं तर जवळच्या माणूसच देतो आणि धोकाही आपल्याला जवळच्या माणसाकडूनच मिळत असतो. म्हणून दगा आणि प्रेम हे यांचे महत्त्व आपल्याला जवळचे माणसं आपल्याला लवकर करून देतात, याचे महत्त्व समजवतात. पुढे पहा, सुखी दिवसांचे महत्त्व समजण्यासाठी दुःखाचे दिवस आयुष्यात येत असतात. आपल्याला कधी कधी सुखी दिवसाचं महत्त्व कळत नाही, तर याचे महत्त्व समजण्यासाठी आपल्या आयुष्यात दुःखाचे दिवस येतात. आजच्या धकाधकीच्या युगात नात्यांची कदर ही पैशासारखीच करावी लागेल, कारण दोघांनाही कमावणं खूप मुश्किल आहे, खूप कठीण आहे. मित्रांनो, पैसा आणि नाती आजच्या काळात खूप महत्त्वाची आहेत. पुढचाच विचार, बदलणारी वेळ आणि बदलणारी माणसं कधीच आपली नसतात. वेळ ही बदलत असते, आपली नसते. आणि काही बदलणारी स्वार्थी माणसंही कधीच आपली नसतात. वेळ आणि काही बदलणारी माणसं ही यांच्यावर कधीच भरोसा करू नका. ते कधीही बदलत असतात. पुढचाच विचार आहे, बदलणारी वेळ आणि बदलणारी माणसं कधीच आपले नसतात. हा पुन्हाच विचार आपल्यासमोर आला आहे स्क्रीनला. बदलणारी वेळ आणि बदलणारी माणसं ही कधीच आपले नसतात. अशा लोकांवर विश्वास ठेवू नये. ते संकटाच्या काळात आपल्यासोबत नसतात. वेळ ही बदलते आणि माणसंही बदलतात, यांच्यापासून सावध राहा. पुढचाच विचार आहे, ज्ञानरूपी दिव्यानेच आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार मिटविता येतो. बघा मित्रांनो, धन दौलत पैशाने नाही तर ज्ञानरूपी दिव्यानेच आपल्याला आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार मिटविता येतो, दूर करता येतो. पुढचाच विचार आहे, कोणत्याही परीक्षेपेक्षा आयुष्य खूप मोठे आहे. शाळेच्याही व आयुष्याच्याही परीक्षेची जोरदार तयारी करा. दोघांचं महत्त्व समजा. पुढचाच विचार आहे, प्रेम हा शब्द आजकाल पुस्तक व चित्रपटांमध्ये बरा वाटतो. रिअल लाईफमध्ये फक्त देखावा वाटतो. प्रेम हा शब्द लक्षात ठेवा, पुस्तकात चांगला वाटतो, सिनेमामध्ये चांगला वाटतो, रिअल लाईफमध्ये हा फक्त देखावा आहे. मित्रांनो, आजचे सुविचार आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब